लहानपणी शाळेत असताना भूगोलाच्या तासाला सर शिकवायचे. महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर हे कळसूबाई शिखर आहे. तेव्हा उत्सुकता लागायची, कुठे आहे, किती उंच असेल, बरं मोठे झाल्यावर आपण पण जाऊ, असं स्वप्न मनाशी घेऊन आपण मोठे झालो आणि आज तो दिवस पण आला. नमस्कार, माझे नाव आहे सागर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कळसूबाई शिखर. आपली शिखरावर चढण्यासाठी सुरुवात ही बारी गावातून झाली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे छोटंसं बारी गाव. येथील गावकऱ्यांना विचारत आपण शिखरावर चढण्यासाठी सुरुवात केली आणि वाटेत भेटलेल्या एका दादाकडून थोडी माहिती घेतली. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणार आहे कळसूबाई या शिखरावरती. आजचं आपण ट्रेकिंग सुरुवात केली या बारी विलेजपासून. कळसूबाई शिखराचे खालचं हे बेसगाव म्हणजे बारी विलेज, या विलेजपासून वरती ट्रेकिंगसाठी सुरुवात होती. हे इथे बारी विलेज, भंडारदऱ्यापासून हे बारी विलेज 6 किलोमीटर अंतरावर आहे. विषय असा आहे, आम्ही सकाळी 4 वाजताच निघणार होतो कळसूबाई शिखर चढण्यासाठी. पण मी काल भावाच्या फ्लॅटवरती आलो, रात्रीभर तिथंच थांबलो. सकाळी 4 वाजता उठलो, पण सकाळी उठून बाहेर आलो. बाहेर एवढी थंडी होती, परत गेलो, परत झोपलो आणि सकाळी 8 वाजता नाशिकवरून निघलो. नाशिक मुंबई महामार्गावर आपल्याला घोटी गाव लागलं. त्या घोटीपासून एक फाटा फुटतो भंडारदरा येण्यासाठी. त्या रस्त्याने सरळ आल्यावर आपल्याला हे बारी गाव लागलं आणि या बारी गावातनं वरती शिखरावर चढण्यासाठी सुरुवात केली. खालून फक्त 500 मीटर आलो आहे आपण चढत चढत. आत्ताच दमचाक होतो आहे, अजून तर भरपूर चढायचं आहे. या कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर एवढी. थोडं थांब, जाऊ जाऊ. माझ्या डायरेक्ट घोडणासा दुखत आहे, घोडणासा. किती जायचं सोन्या अजून? यांना विचारू बरं का. मित्र, तुम्हाला किती वेळ लागला उतरायला चढायला? हां, चढण्यासाठी इथून 3 तास? ओ भाई, थांबत गेलात तर. हो का? कुठून आले तुम्ही? मुंबईतून. मुंबईवरून आले का? चालू झालो आम्ही आता. अर्धा तास हळूहळू गेले ना तुम्ही, थांबत थांबत अर्धा तास. 40 मित्र भेटले, ते सांगत होते रात्री त्यांनी 3 वाजता चढण्यासाठी सुरुवात केली. ते सकाळी 6 वाजता तिथं पोहोचले आणि 9 वाजता उतरण्यास सुरुवात केली, तर 11 वाजता इथपर्यंत आले. अजून इथून पण त्यांना खाली जायला अर्धा तास लागणार आहे. चहा आहे का? चहा चला मग द्या, 2 चहा द्या. दादा किती वर आहे अजून जाण्यासाठी? किती वेळ लागेल? अजून तरी 2 तास लागला. 2 तास लागतील. शेती करता का बाबा तुम्ही इकडे? ही खाली ती का? काय लागवड करता या ठिकाणी? हो का? तिकडे कॅम्पेन आहे आमची, ती बघा टेंट लावलेली. हो हो, तुमचीच आहे का ती जागा? सगळे आमची. हो का? कॅम्पेनला राहते. सांगेल माझ्या मित्राला मी आलो ना. त्याचं ते केळी वेळेचं हिरीचंच पाणी आहे सगळं. म्हणून तुम्हाला सांगतो तेवढे येतात आमच्याकडे. अरे वा. जून पासून चालू तर पार ह्या टायमा पोहोच. एवढे आहेत ना, बिलं लागलेत ना, एवढं ग्रुप येतात. बघा आता 11:15 वाजलेत, तर आम्हाला खाली आहे. किती वाजतील बघ खाली येत? 3 वाजेपर्यंत का? हे खालून त्या बारी विलेज खालून गावापासून काय इथून 3.5 किलोमीटर का? नाही, आता ऊन जर वाढलं ना, मग हळूहळू जावं लागलं आम्हाला. जळगाव. हो भाई, लय बेकार आहे भाई. अजून आपल्याला भरपूर दूर जायचं आहे. बारी गावातनंच थोडं पुढं चालून आल्यावरती आपल्याला या ठिकाणी कळसूबाई देवीचं छोटं मंदिर बघण्यासाठी भेटतं. ज्या लोकांना वरती शिखरावर जाण्यासाठी शक्य नाही, त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी कळसूबाई देवीचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मित्रा, किती वेळ लागला अजून? 1 तास का? चलो, यायचं असेल ना सकाळी या. 9-10 नंतर इकडे यायचंच नाही. वरून जे पण येत आहे ना, त्यांची हालत बघायची कशी राहते. आला का वरून विचारतोय, भाऊ अजून किती दूर आहे खाली, अजून किती दूर आहे खाली.
शे बघा ना, सगळे खाली उतरतायत, आम्ही वरती चढतोय. लहान मुलं म्हातारे माणसं ठेवू नका इकडं. ओ बाई काय अरे जा ना, निघ ना बाई, तू मला कशाला घाबरवतोय. हा भाऊ वाला नाशिकवरून आपल्यासारखाच आहे, एकटाला आहे, वन मॅन शो. सागर निकम व्लॉग. अजून भरपूर दूर तर जायचंच आहे. चढताना दम लागतोय तो विषय तर सोडाच. गुडघ्याच्या खाली पाय का असे होडताय आणि पाऊलच उठत नाही. 500 मीटर गेलं का असं वाटतं बसून घ्यावा. उन्हामध्ये येऊन सर्वात मोठी चुकी केली आपण. त्या समोर त्या सीड्या दिसत आहेत का, आपल्याला एवढ्या वरती जायचं आहे अजून. या कळसूबाई डोंगराचा इतिहास असा आहे ना, एक दंतकथा आहे. एक कोळ्याची मुलगी होती, तिचं नाव होतं कळसू. ती ना पाटलाच्या इथे काम करायची. तर तिने पाटलाला एक अट घातली होती की मी केर कचरा आणि भांडी सोडून सर्व कामं करेल. एकदा काय झालं माहिती आहे का, एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले आणि पाटलाने तिला भांडी घासण्यासाठी सांगितले. ती रुसून या डोंगरावर जाऊन बसली ती, त्यामुळे या डोंगराला कळसूबाई असे नाव पडले. दादा अजून वरती भरपूर आहे का? हो का, 1 तास लागेल. नॉन स्टॉप गेलं तर 1 तास. हो का, अजून बोलतात अजून वरती 1 तास लागेल, ते पण नॉनस्टॉप गेलं तर. आपण नॉनस्टॉप चाललोच नाही. आपण चाललोय बसत 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 बसत. अजून किती वरती? 1 तास लागेल. हो का, तुम्हाला चढाल किती वेळ लागला? आम्ही सकाळी 5 वाजता 4:30ला चालू केलं होतं. सकाळी का? मी वर पोहोचलो 7 वाजता. म्हणजे 3 तास लागले आम्हाला चढायला. 3 तास लागले. आता तर ऊन झालंय परत. हो. चल सोनू, हे असा रस्ता आहे चढण्यासाठी. बघितलं का कसा बसलाय. बघा या नालीने चढत आलो आपण असं. अजून किती? हा शिखर मी केव्हाच वरती चढलो असतो, पण याच्यामुळे वेळ होतोय. 500 मीटर चालला ना लगेच थांबतो. 500 मीटर चालला का लगेच थांबतो. याला आणून पस्तावा झाला माझा. नसतं आणलं ना मी आतापर्यंत आलो असतो खाली. तुझ्याकडे एनर्जी ड्रिंक आहे का? ऐक ना, कुठली बाई तू? इथलीच आहे का गावातली? काय नाव तुझं? कळसूबाईला ट्रेकला येणाऱ्यांनो, या दिदीकडे नक्की काहीतरी घ्या. मी पण घेतोय, पण दिदी माझा उपवास आहे आज. काय तुझ्याकडं? हे लेमन गोळींचं पाकिट कितीला आहे? ही काकडी चालते का उपवासाला? मावशी चालते? बघा बरं का, नाही तर मोडून जाईल परत. किती आहे काकडी? 20 रुपये एक. लेमन गोळीचं पाकिट द्या मला. तुझं दुकान वरती न्यायचं आहे. थांब मग जरा डवडा धरतो. मी हे धरतो. दीदीने तर बोलता बोलता आपल्याला कामाला लावलं. ठेवा म्हणे वरती. चला चला मावशी, किती वाजेपर्यंत चालतं दीदी तुझं दुकान इथं? मग 6 का 5? हो का, चल येऊ का दीदी? येतं तिकडून आला लिंबू पाणी घेऊ मग. मायला बघितलं काय, ते लहान मुलीने गोड बोलून बोलून काम करायला लावलं. विक्री तर केलीच, काम पण करून घेतलं. एनर्जी ड्रिंक आहे का? आहे ना, सगळे इलेक्ट्रॉनिक ORS एनर्जी. स्टिंग द्या. स्टिंग पाहिजे. कितीला आहे? 30 रुपये एक आहे. हाँ तुम पियो ना, आपके लिए बनाया मैं. है ना, है आप दो पियो पियो. बस 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 सोडा भी तो और ये आने का सोने पेप्सी में काही नाही राहिलं ना. चल मजा आली.
भरपूर काय. सकाळी किती वाजता गेले होते तुम्ही? 5 वाजता. 5ला गेले होते का? जवळ आहे का आता? मग अजून नाही, अर्धा तास आहे अजून. अर्धा तास 35 मिनिटं. आम्ही तर वाटेल तर तिकडे भेटायला येणार आता. मी 202 आहे. हा या. हे असं आपल्याला चढू नये का त्या ठिकाणी वरती जायचं असं रस्ता आहे तो. या 2 ठिकाणी का केलं माहिती आहे का अशी जागा? ज्यावेळेस या ठिकाणी गर्दी होते का हे चढण्यासाठी, इकडून उतरण्यासाठी, एवढं ठीक आहे. इथं शिडी गेली चढण्यासाठी. कोणाला पण विचारलं का किती बाकी आहे? अजून 1 तास. 1 तास तर मी खालून ऐकत होतोय, 1 तास संपतच नाही. हे लहान कोणाला रे? लहान पोरं गेलं कड्यावर. आता लास्ट आहे का ही सीडी? आता लास्ट आहे सीडी? अजून एक आहे का? अजून किती वरती अंतर? जवळपास चढायला गेले तर तुम्ही 1.5 ते 2 तासाचं दिसतं. नाही इथून इथून ना 1.5 ते 2 तासाचं दिसतं अजून. मी तर खालून ऐकत येतोय 1.5 तास अजून 1.5 तास संपला नाही. इथून पुढं हार्ड आहे जरा. इथून हा पुढचा जो आहे ना हार्ड आहे. आता उन्हामुळे तुम्हाला टाइम जाईल, बाकी काही नाही. मग कमी का खाली येणार आहे? परत येणार आहे खाली? हो का? आम्ही खालून विचारायचो तर 1.5 तास खालून सांगताय, अजून संपलाच नाही 1.5 तास. मोटिवेट करतात. हो का? चालेल. आपला शेवटपर्यंत 1.5 तास काही संपणार नाही. चालू दे आता. हो ना, खाली विचारलो ना मी, 1.5 तासामध्ये तुम्ही चढसाल म्हणे वरती. त्यांचं 1.5 तास ना आपला लय फरक पडतो. हो का? त्याला रेग्युलर यानंतर पण अजून एक सीडी का वरती? डायरेक्ट मंदिरापाशी. स्टार्टिंगची सीडी आहे. हां. हा, याच्यानंतर पण एक सीडी वरती. हो का? पण त्या सीडीने तुम्ही जाता का साईडने पण व्यू आहे त्याला. जागा शॉर्टकट आहे का साईडने? नाही लॉंग कट. मग त्याच्याने जाऊ ना सीडी. शॉर्टकट आहे, तुम्हाला लॉंग कटने जावं लागेल. चला जाऊ दे. अजून पण आपल्याला भरपूर वरती जायचं आहे. मला वाटलं आलं म्हटलं सीडी दिसली तर. ए बाई, अजून आहे. ते 1 तास होतं ना, आता परत 1.5 तास झाला. ती नाही का, ती रेल्वे नाही राहत का ती? 1 तास लेट आहे, 1.5 तास लेट आहे, तसंच चालू आहे आपलं. घाबरवत आहे आपल्याला. घाबरणारपैकी आपण यांना विचारू बरं का अजून किती वेळ लागेल वरती जायला. बघू, हे पण सांगताय का काय 1 तास? दादा किती वेळ लागेल अजून? खरं सांगा. विषय असा आहे, आम्ही खालून आलोय ना, एकच तास सांगताय. 1-1.5 तास, 1-1.5 तास. एकदम ऍक्च्युअल सांगितलं ना, अजून 2 ते 2.5 तास. 2-2.5 तास. 2 तास तर मिनिमम. टाइम तर वाढत चालला. आधी 1 होता, 1.5 होता. अरे ते बरंच उंच आहे अजून. हो का? म्हणजे 30% झालं असं समजा. 30-40%. त्याला नाव द्यायचं किती? अरे यार, अजून 2 तास. आधी 1 तास होतं, नंतर 1.5 तास झालं. आता 2 नाही, आता 2.5 तास झाले. आता आपला भरोसा उठला, आता कोणालाच नाही विचारायचं. रेल्वे लेट होती. 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास. मला भीती, वरती गेल्यावर कोणी 4 तास नाही सांगायला पाहिजे. तू माझ्या व्लॉगमध्ये येतोय, टाकू शकतो ना तुझा व्हिडिओ मी? त्या ठिकाणी फोटो काढायला गेलो मी, माकड काढू नाही देते. डायरेक्ट बोलले या ठिकाणी निघा तुम्ही. ते समोर दिसतंय ते बारी विलेज. इथपर्यंत आलोय. हे अंतर आहे 1500 मीटर. अजून आपल्याला 146 मीटर वरती जायचं आहे. आणि वरती आल्यावर आपल्याला आहे ना, ही विहीर लागते. ही विहीर आणि हे आजूबाजूला हे जे दुकान आहे 2-3, हे शेवटचे दुकान आहेत, त्यांचं डायरेक्ट फायनल. काढू का?
हो दादा, तुम्ही ही गॅस अंडी खालून वरती आणता का? कसं काय आणता? डोक्यावर डोक्यावर गॅसची हंडी खालून वरती आणतात. हे कष्टाचे पैसे आहेत मग हे. दादा हे लास्ट दुकान आहे का अजून पण वरती? नाही आता अजून वरती नारळ ते आहे का वरती? देवीसाठी. ऐक ना, सहलवाल्यांचा काय मोठा कांड केला. आता वरती चालू. चल तिकडून आहे जागा. आता काय नाही, आता जवळच दिसतंय. आपण चॅनलवरती असेच नवीन नवीन ट्रेकिंगचे व्हिडिओ टाकत असतो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावांनो. नारळ किती आहे? 50. अरे वा. पेढे 50 ला किती येतं पॅकेटमध्ये? महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणार कळसुबाई शिखर फायनली आपण सर केलं. हे वरती शिखरावरच एक कळसुबाई देवीचं मंदिर आहे. हे आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर, आपला सह्याद्रीचा नजारा. जे दगडांनी आणि सफेद चुन्यांनी जे कळसुबाई नाव तयार करण्यात आले का, ते ह्या ठिकाणी. त्या नावापाशी जाण्यासाठी जागा आहे, ते आपल्याला त्या ठिकाणून जावं लागेल. आणि आपण जर सकाळी 3 वाजता आलो असतो या ठिकाणी, 3 वाजता घरून निघलो असतो, 5-1 वाजता आलो असतो, तर आपल्याला वेगळाच नजारा बघण्यासाठी भेटला असता. जाऊ द्या, नेक्स्ट टाईम नक्की. आणि भावांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ आपण या चॅनलवरती बनवत असतो. आता आपण डायरेक्ट आहे ना शिखराच्या एकदम टॉपला बसलेलो आहे. हा भंडारदऱ्याचा अथंग असा हा जलाशय, हा जो तुम्हाला समोर दिसतोय, हा शिखरावरती कळसुबाई देवीचे एक छोटेसं मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका आहे की या गावामध्ये कळसुबाई नावाची एक सून राहत होती. तिला आहे ना वनस्पतीची बऱ्यापैकी माहिती होती, तर ती गावातल्या ना लोकांची ना सेवा करत होती. कालांतराने कळसुबाईच्या मृत्यूनंतर आहे ना गावातील लोकांनी ना या शिखराला कळसुबाई असे नाव दिलं आणि तिची आठवण म्हणून वरती ह्या ठिकाणी कळसुबाई देवीचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. हा होता आपला कळसुबाई ट्रेकचा व्हिडिओ. माझं नाव आहे सागर. मी असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ आणि सह्याद्रीतील भटकंतीचे व्हिडिओ बनवत असतो. नवीन कोणी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. बस, तर शिखर बघितलं गेलं, कळसुबाई देवीचं दर्शन पण घेतलं गेलं. आता आपण खाली उतरायला सुरुवात करतोय. एवढं खाली उतरायचं भाई. आम्ही आता वरून आहे ना एक सीडी खाली उतरलोय, तरी पण समोर बघा गाव आहे. हे एवढं दूर जायचं आहे आपल्याला. अजून कसं होईल बाई? तुम्हाला खरं सांगू का, 5-10 मिनटं तुमची इथं जातील, अजून तुम्हाला 1 तास लागेल जायला वरती. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला माझी आठवण येईल. आपण जो उतरतोय आता असा रस्ता आहे, अजून बघा किती खाली जायचं आहे आपल्याला. औरंगाबाद अरे वाह. मैं अभी आया था वो देवगिरी का वीडियो बनाया इसके पहले, देख लो जाके सागर निकम व्लॉग चैनल पे. ओके सर, वी विल वॉच इट. थैंक यू. लाइक शेयर एंड सब्सक्राइब. थैंक यू ब्रो. कहाँ से आए भाई आप? औरंगाबाद. संभाजीनगर. आप भी वैसे हो गया? नहीं, मैं जलगांव से हूँ. अच्छा, हमको भी. क्या नाम है चैनल का? सागर निकम व्लॉग. कितने सब्स? 450 हुए अभी चालू किया है. मेरा सेकंड चैनल है. अरे क्या बात है. ऑल द बेस्ट जर्नी. मेरा भी थैंक यू. क्या नाम है? मेरा मैड बैड नाम है. मॅड बॅड. ओके. काय नाव काय तुझं मित्रा? हेमंत आहे तू तुझं नाव काय? आमच्या घरी मानव आहे एक, तू त्याच्यासारखाच दिसतो. ह्याच गावातले आहेत का तुम्ही? तुम्ही जाता का वरती कधी फिरायला? वरती डायरेक्ट टोकावर काय आहे वरती? काय वरती काय आहे? काय वर देवी? कोणती देवी सांग बरं का? नाही माहिती का? काय यार, तुमच्या गावाचे तुम्हाला नाही माहिती? हा, कोणतं शिखर आहे? काय म्हणतात त्या शिखराचं नाव काय? कळसुबाई का? बरं चालेल, येऊ का? हे आपलं शिखर. आपण शिखरावरनं उतरत आलो या बारी गावामध्ये.
खालून वरती जाण्यासाठी लागले 3-3.5 तास लागले. म्हणजे आम्ही ना थोडं थांबत थांबत गेलो होतो आणि उतरण्यासाठी एवढा टाईम नाही लागला, कारण आम्ही ना खाली नॉनस्टॉप खाली आलो. आणि हे आपण जे चालतो हे बारीगाव, एवढं सुंदर गाव आहे ना हे बारीगाव. कौलारू घर आहेत या ठिकाणी सर्व. बाबा खाली जायला रस्ता इकडून आहे का? माझं नाव आहे सागर. मी असेच ट्रॅव्हलिंग व्हिडिओ बनवत असतो. भेटू अशा नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.